गुड मॉर्निंग मित्रांनो. आता आम्ही चाललो आहे कालभैरवच्या मंदिरात. सकाळचे वाजले आहे 5. मला माहिती आहे खूप जण म्हणत असन की तुम्ही भस्म आरती का नाही कवर केली. कारण भाई त्यासाठी 1-2 महिन्या पहिलेच बुकिंग करून ठेवावं लागते. आणि आम्ही जेव्हा ऑफलाईन बुकिंग करायला गेलो होतो त्यावेळेस आम्हाला काही मिळाले नाही. आणि मी असं ऐकलं आहे कालभैरवच्या मंदिरात गर्दी कमी असते सकाळी, मग आधी तिकडले दर्शन करू, त्यानंतर महाकालचे दर्शन करू. तर व्हिडिओमध्ये एंडिंगपर्यंत बनत राहा. व्हिडिओला लाईक नक्की करा. चलो भाई, सगळ्यात पहिला आम्ही चाललो गणेशजीच्या मंदिरात. आणि सुरुवात चांगल्या प्रकारे झालेली आहे गणेशजीच्या मंदिरापासून. तर ते आपले विघ्नहर्ता आहे ते तुम्हाला सगळ्याला माहीतच आहे. तर सगळ्यात पहिले आपण पूजा करायच्या वेळेस आपण गणपतीचीच पूजा करतो आणि आम्ही पण स्टार्टअप आम्ही गणपतीच्या मंदिरापासूनच करणार आहे. तर तुम्ही गणपतीचं नाव आहे स्थिरमन गणेश मंदिर, बघू शकता. फोटो जय भाई, मस्त आहे. 150 रुपयामध्ये इथे शेअरिंग रिक्षा भेटते आणि तिथं 5 मंदिर आपल्याला घुमवता जाते. त्यामधले पहिलं मंदिर आता आम्ही गणपतीचं पाहिलं, आणखी एका माताचं पाहणार आहे, तुम्हाला माहीतच पडेल. हे मस्त आहे है. हो, एक नंबर. आता आहे दुसऱ्या माताचं मंदिर, गडकालिका मंदिर. चलो गड. जय माता. खुश. जय गणपती. चलो भाई, अब आ गए हम. चला आता आम्ही आलो कालभैरवच्या मंदिरामध्ये. 6 वाजता एकदम परफेक्ट टाइम मध्ये हो, त्यासाठी भाई एक्स्ट्रा पैसे खर्च करायला लागून. तू हे नाही, पेट्रोलही चाललं आपलं, राहणंही चाललं, तो विचार कर दे थोडासा. पेट्रोल चालला, राहायचं. जय. भैरव बाबाच्या मंदिरात दर्शन चांगले झाले, शांततेने झाले. फक्त तिथला व्हिडिओ नाही काढला कारण दर्शन करण्यात मी व्यस्त होतो, गर्दी खूप जास्त होती. हे ना. यस. आता चलो नेक्स्ट स्पॉट पे जाएंगे. भाई मंगलनाथच्या मंदिरात आलेलो आहे मी आता. इथं माहिती देणार आहे मंगलनाथच्या मंदिराबद्दल, ते तुम्हाला आता माहिती पडेल. ये मंदिर पूरे विश्व में एक ही मंदिर है। 9 ग्रह में मंगल ग्रह का उत्पत्ति स्थान है, जन्मभूमि। स्कंद पुराण के अनुसार अंधिकासुर नाम के राक्षस से युद्ध के दौरान भगवान भोलेनाथ के मस्तक का पसीना पृथ्वी के गर्भ में इस जगह गिरा। एक शिव पिंड बालक के रूप में महामंगल की उत्पत्ति हुई। अभी तक आप लोग जितने शिव जी के मंदिर गए उनकी सवारी क्या देखते हैं आप हमेशा? नंदिनी। यहाँ पर आपको भेड़ का दर्शन होगा। भेड़ यानी मेंढा जो राजस्थान में पाया जाता है। उसका कारण ये है, महामंगल मेष और वृश्चिक राशि के स्वामी हैं, 9 ग्रहों के सेनापति हैं। अभी आप ऊपर मंदिर में जाओगे, भूमि माता का मंदिर भी देखने को मिलेगा, जो कि इनकी माता जी हैं। इसीलिए महामंगल को भूमि और शिवपुत्र कहा जाता है। उनकी एक परिक्रमा लगाएंगे ना, पूरे पृथ्वी की परिक्रमा के तुल्य माना जाता है। अभी आप जिस स्थान पर खड़े हैं, इसको पृथ्वी का नाभि स्थल बोलते हैं, केंद्र बिंदु ये जगह। कर्क रेखा इसी मंदिर के बीचों बीच से गुजरी है। और आप कभी भी उज्जैन आते हैं, 2 मंदिर उज्जैन में विशेष हैं, जहाँ विशेष दान होता है। बाबा काल भैरव को मदिरा शराब चढ़ाई जाती है, इसलिए चढ़ाते हैं, अपने परिवार पे आए हुए काल कष्टों का निवारण होता है।
ये 9 ग्रहों के सेनापति हैं, 21 विभाग के अधिपति, भूमि से संबंधित कोई कार्य, कोर्ट कचहरी, व्यापार, शिक्षा, ऋण, विवाह, संतान प्राप्ति, अपना जो स्वास्थ्य होता है ना, उसके कारक भी मंगल ही होते हैं। इसलिए इनको विशेष दान चढ़ाते लाल चीज़ों का, क्योंकि मंगल भगवान अंगारे के जैसे गर्म है, उनको ठंडा करने के लिए लाल दान चढ़ाते हैं। अपने परिवार की सुख शांति के लिए चढ़ाया जाता है। एक इस प्रकार से लाल रत्न चढ़ता है, मसूर की दाल, लाल कपड़ा, गेहूं, श्रीफल और पुष्प। ये चढ़ाने के टाइम पे अपना नाम बोलना है। अगर गोत्र मालूम है, गोत्र बोलना, जो भी आपकी मनोकामना है वो बोल के चढ़ाना। नाम इसलिए बोलते हैं आप आए, गोत्र बोलने से 7 पीढ़ियों का दान लगता है, पितरों का भी दान लगता है। ये विशेष जगह है, पूरे विश्व में एक ही मंदिर है, आए वो चढ़ा सकते हैं। भाई आम्ही पण घेऊन टाकली 250 वाली पूजाची थाली. हे आहे मंदिर. इथं ना मंदिर. तर भाई मंदिराच्या आतमधला कमी व्हिडिओ काढला, कारण दर्शनसुद्धा करायचे होते. पण तुम्ही ह्या जागी एकदा नक्की भेट द्या. की पृथ्वीचा मध्य केंद्र जो आहे ना, पृथ्वीचा मध्य केंद्र आहे. मस्त जागा, एकदा येऊन पहा. आता आम्ही चाललोय रामघाटकडे. जय महाकाल. श्री मंगलनाथ भगवान की जय. जय श्री महाकाल. आता आम्ही मस्तपैकी पूजा केलेली आहे आणि आता इकडे रामघाटकडे वळत आहे. हे धोके दिसू राहिले थोडा थोडा. काय हे रामघाट आहे का विचारतो की पण? हा भाई आम्ही रामघाट नाही, मंगल सॉरी मंगल रेस्टॉरंट आहे. वाचत जाय नाव पहिले बरं. तिथं वाच. भाई आम्ही रामघाट नाही, मंगलनाथ घाटवर चाललो आहे. हे बघा, भाई सकाळ असा होता अशी. हा 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 किती शांत सकाळ आहे. पहिले माता के दर्शन करेंगे. आता आम्ही आलो आहे महाराजी संतपणी आश्रममध्ये, जिथे श्रीकृष्णाने जे 14 युद्ध जे शिकले होते, जे कला शिकले होते, त्याच्याबद्दल माहिती मिळणार आहे. चला तुम्हाला पण दाखवतो. हे आहे संतापणी आश्रम. श्री कृष्ण सुदामा मंदिर. वापस उधर से ही होना पड़ेगा. दर्शन कर लो. चल हरियाणी को चल लेकर हे आश्रम बंद आहे. तू कुठे झालं? वेदांत कोण जेवढा टाइम लावतो? मला टाइम लावते. काय म्हणे, हा त्या सोबत आहे का मध्ये पैसे नाही दिले म्हणे. हां, मग त्या काय म्हटलं? तर 500 दिले काय? दाखव बघा. मग तू मोबाईलमध्ये जेव्हा बोललो ते असं, तो 250 कोण नाही म्हटलं? तर जेव्हा मी मोबाईलवर सांगितलं 250 दिले ना, काय हा कोण म्हटलं? त्या दाखवतो बघा. मला माहिती आहे ना, मी बोललो त्याच्यासोबत. मला माहिती आहे बोललो त्याच्यासोबत. उससे पहिले एक और क्वालिटी होते ते उधर घुमते. आम्हाला माहीत नव्हतं, आता अचानक दिसलं. ते झाल्यावर मग महाकालच्या दर्शनाला. चलो. याचं नाव आहे समिष्ट. इथं 14 विद्याची कला दाखवलेली आहे. श्रीकृष्ण द्वारा शिकी गई 14 विद्या आहे.
संदीपानी आश्रम. सर्वप्रधान देवता अग्निप्रधान पुराण तालुका लौकिक कल्पधर्मशास्त्र ज्योतिष व्याकरण छंदशास्त्र शिक्षा आयुर्वेद प्रधान संगीत प्रधान यज्ञ प्रधान इथे लिहिलं आहे. हे जागा तुम्ही उज्जैन आले तर हे जागा एकदा नक्की बघा. जिथे 14 विद्याची कला शिकली होती. याचं नाव आहे समिष्ठ गॅलरी. भाई साहब ले लियो लो. हाँ एक फोटो ले लो. फोटो घे एक. लो. तर भाई आता आम्ही डायरेक्ट चाललो महाकालच्या मंदिरात आणि तिचं दर्शन करून बघू पुढं कुठं जात आहे. वातावरण खूप चांगलं आहे इथलं. असं वाटूच नाही राहिलं इथून जावं. आम्ही काल भैरवचे दर्शनासाठी पहिले केले कारण भाई त्यांची आज्ञा घेऊनच आपण महाकालचे दर्शन करू शकतो अशी मान्यता आहे. आणि मग इथचे लोक म्हणतात की आज गर्दी कमी असते. अगर आपली लवकर होत असेल पूजा तर बघू. आणि मग आमचा प्लॅन आहे इंदोरमध्ये जायचा काचमहल पाहायचा. तर मग तिकडे जाऊ. माझा भाऊ येऊ झाला त्याचा व्हिडिओ काढू आपण. कमी है अजून. चलो महाकाल के मंदिर में जाएंगे. जय महाकाल. भाई एक गोष्ट आहे भाई, काल भैरवच्या मंदिरमध्ये गेलं ना तिथं डॉग आहे. हो ते डॉगले काही बोलू नाही शकत कोणी. नाही चावत नाही मस्त शांततेने बसलाय. एखादा असते मला वाटतं जो पापिष्ट असेल त्याच्याच मागे लागत असेल. जो चांगला आहे त्याच्या मागे नाही लागत. पापिष्ट त्याच्याच मागे लागते. आम्ही चांगले होतो आमच्या मागे नाही लागला. ये हमारा ऑटो वाला. हाँ चलो भैया बोल रहे महाकाल की आरती जल्दी मिल जाएगी. आरती मिल जाएगी भैया. चलो महाकाल जाते. थैंक यू भैया. ओके बोले भाई. जय महाकाल. जय महाकाल. इंदौर जाने के लिए बस का. चलो भाई अब जाते महाकाल के मंदिर में. ये पहले घूम के रखेंगे उसके बाद में जाएंगे. असं मग तुम्ही इथं आले ना तर फटाफट सगळे लोक तुम्हाला म्हणते प्रसाद घ्या. पण आम्ही ते पहिले मंदिरात जायचं. पहिले महाकाल के मंदिर में दर्शन करते जाएंगे. जय महाकाल. गर्दी एवढीच असते. इथून सीधं जावं लागते आतमध्ये. ओमकारेश्वरसाठी मग इथंच बस भेटते. पण आम्ही बाईक आणली आहे त्यामुळे आम्ही बसलो जातो. आम्ही बाईकने जातो. ट्रॅफिक. भाई भांग. भांग पिते काय.
भांग पिऊ ऐकून नाही झाला. महादेवाचा प्रसाद आहे, घ्यास लागते. जाऊ दे बोले, महाकालचं दर्शन करून मिळते. फिलहाल तो नहीं, अभी थोड़ी देर में जाएंगे. 5 रुपये का फूलों का बकेट आएगा. ठीक है ना, आते थोड़ी देर आते आते थोड़ी देर असं आहे मग भावा. एवढ्या वेळा तर सगळ्यांनी नाहीच म्हणा लागते, प्रसाद नाही घेत, प्रसाद नाही घेत. पहिले शांत तो द्या. चलो आगे. कौन? महाकाल के दर्शन 15 मिनट में होने वाले हैं यहाँ पे. अगर आम्ही एवढे सजून आलो, आमच्याजवळ बॅग नाही तर आम्हाला अजून कायले पाहिजे. बॅग असती तर अजून पाहिजे असती. हे महाकाल. जय काल महाकाल विकाल शंभो. भावनगर भांग पेली मग तो गाडीत नाही चालू शकत ना. आजच्या आम्ही अमरावती कधी पोहोचतो आम्हालाच माहित नाही पडत. भाग आहे तिथं कोणतं ते लागतं ते भाग मेळघाट मेळघाट मध्ये भागासोबत काहीच करतो. मग पंगे नाही घ्यायचे. समय होत आहे अभी आरतीचा समय. तिकडे झाल्यावर बाकीचा ब्लॉग काढतो. जय महाकाल. जय महाकाल. मंदिर आम्ही करणार आहे नॉर्मल आरती महादेवाची. शीघ्र दर्शन नाही करणार आहे. शीघ्र दर्शन नाही करणार आहे आम्ही. पूर्ण नको दर्शन करणार आहे. कारण कसं आहे, महाकाल दर्शन करून काय करायचं, आपल्याला महादेवासोबत राहायचं आहे. महाकालच्या दर्शनाले असं चालण्यात जी मजा आहे तो कुठं नाही. पाणीपुरीमध्ये खटाई जास्त. पाणीपुरी चाललीस कुठं ते नाश्ता नाही खाऊ झाला. तू इंदोरला जातो म्हणते ना, उपाशी मारतो म्हणते. असं तुला भाऊ आहे मग काय इंदोर नाही. जय महाकाल. महाकाल की लगदी. कॅमेरा घेऊन नाही जाऊ शकत, मोबाईल घेऊन नाही जाऊ शकत म्हणते. मग पाहा लागेल आता. मोबाईल जमा करावा लागला तर ठीक, नाही लागत जाऊ आतमध्ये मोबाईल घेऊन. हे महादेवाचे बाबा. जय महादेव. इथून इथचा एन्व्हायरमेंटल पण मस्त आहे. मस्त पॉझिटिव्ह वाईब आहे. आता ते काढू ना आपण. आई चुसती सकाळी सकाळी आलो आहे म्हणून गर्दी एवढी वाटून नाही राहिली. आता आतमध्ये जाऊन बघू गर्दी केवढी आहे. जय महाकाल. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आलोय प्रवेश द्वाराजवळ महाकालच्या. जय महाकाल. जय महाकाल. शीघ्र दर्शन लवकर पोहोचलो असतो पण भाई मोबाईल द्यायच्या म्हणा. भाई मोबाईल जमा करा म्हणून राहिले पण मोबाईल जमा करा लागते. नहीं कुछ भी नहीं, सीधा बोल मोबाईल जमा करो.
म्हणून म्हटलं रूम मध्ये जाऊन मोबाईल गिबाईल ठेवून येऊ पद्धतशीर. अधिक डबल लाईन मध्ये लागते. नाही ना रे बा, पहिले म्हटलं होतं अच्छा. असं. सॉरी कधी किलो होती बस. ऐकतच नाही काल. चलो पहिले मोबाईल जमा करतो, नंतर तुम्हाला सांगतो दर्शनाला किती वेळ लागते. भाई आमचे दर्शन 10 मिनिटातच झाले, गर्दी खूप कमी होती. है ना रे बा? काय 10 मिनिटात आपले दर्शन झाले. 10 मिनिट, फक्त 10 मिनिट. मस्त आहे. आपण निघालो किती वाजता? हाँ? पर ये बात याद रखियो, महाकाल महाकाल है प्यारे. साफ 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 साफ. काढायचे का काढायचे का ताई? इसका लेते हैं ना. गोल राऊंड आहे. हे मंदिराच्या एकदम एक्झॅक्ट समोरची लोकेशन आहे. चलो आजाद की बस्ती. हाँ मोबाईल वर्क नाही करत ना बे, लय कमजोर आहे ना मोबाईल. 50 रुपये आम्ही निघत आहे इंदोरसाठी. म्हणून जायला मग घेऊन नाही ते. पाहू आता काय होतं. चलो इंदोर. तर भावांनो आता आमची झाली आहे पॅकिंग आणि आम्ही निघत आहे इंदोरसाठी. तर चला इंदोर एक्सप्लोर करूया. आम्ही आमच्या हॉटेलवर निघालो आहे, आता चाललो आहे इंदोर.